तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय। फडणवीस चर्चेत कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा काय अधिकार आहे ते मला कळत नाही, असं पवारांनी म्हटलं। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील, अजित पवार चर्चा करत होते, असं पवारांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय। फडणवीस चर्चेत कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा काय अधिकार आहे ते मला कळत नाही, असं पवारांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील, अजित पवार हे चर्चा करत होते, असंही पवारांनी सांगितलंय। अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असतील तर वेगळी गोष्ट आहे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजले, या सगळ्या चर्चेत ते कुठंच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार माहिती। सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्याचा आनंद आहे, अशी मोजक्या शब्दातली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भाव आहे? कारण ज्या दिवशी शपथविधी झाला आनंद, संधी दिली आनंद।